श्रद्धेला कलेची जोड देत मोठ्या कल्पकतेने श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात चिंचवड पुणे येथील प्रशांत कुलकर्णी यांनी चक्क तुळशीची पाने आणि काष्टाचा वापर करून हुबेहूब अफलातून प्रतिमा साकारली आहे. महाराजांची ही छबी भाविकांसाठी लक्षवेधी ठरली आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा 112वा पुण्यतिथी महोत्सव सध्या सुरू आहे. यामध्ये भाविकांकडून श्रींची निरनिराळ्या प्रकारे सेवा केली जाते. परंतु आपल्या अंगी असलेल्या कलेतून श्रींची सेवा साधण्याची संधी आणि त्याचा प्रयत्न चिंचवड येथील प्रशांत कुलकर्णी यांच्याकडून केला जातो. हस्तकलेची कोणतेही प्रशिक्षण न घेता त्यांनी आपल्या बुद्धी व कौशल्याने ही कला जोपासली आहे. त्यांनी यावेळी तुळशीच्या माध्यमातून श्रीची प्रतिमा साकारली आहे. येथील समाधी मंदिर समितीने चैतन्य वाटिकेच्या माध्यमातून असंख्य फुलझाडे जोपासली आहेत. मागील 2 वर्षापासून 9 ग्रहांच्या झाडांचे संगोपन केले जाते. या सर्व तुळशींच्या काड्यांचा आहे तसा पण कलात्मक वापर करून श्री महाराजांची सुंदर प्रतिमा साकारली आहे. विशेष म्हणजे यामध्ये कोठेही कृत्रिम रंगाचा वापर केलेला नाही. श्री महाराज तुळशीच्या झाडामागून आपल्याकडे पाहत असल्याचा भास होत असल्याने या प्रतिमेतून जिवंतपणा दिसत आहे. ही प्रतिमा पुठ्ठा आणि फोमपासून बनवलेल्या तुळशी वृंदावनावर विराजमान करण्यात आली आहे आणि यावर विद्युत दिव्यांची रोषणाई त्याची अधिक शोभा वाढवत आहे. तुळशीची पानं आणि मंजिरीतून साकारलेल्या या श्री गुरु महाराजांचे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.